Hello students, this is Swati Miss and we are going to start our online classes today. Okay, this video is for class 6th. State board students. Okay, and we are going to start maths lesson number 1, that is basic concepts of geometry. ओके, मॅथ्सचा पहिला लेसन आज आपण स्टार्ट करतोय आणि त्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री. ओके, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री. इथे एक नवीन वर्ड आपण आता पाहतो आहे, तो म्हणजे जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे काय पहा. जॉमेट्री what is geometry? Geometry is a ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे ना, याच्या खूप सगळ्या ब्रांचेस आहेत. आपल्याला या ब्रांचेसचं इंट्रोडक्शन या वर्षी आहे. ठीक आहे. इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इन विच वी सॉल्व प्रॉब्लेम्स बाय drawing shapes and diagrams. आपल्याला मागच्या वर्षी पण होतं, आपण ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल हे शिकलोय ना, तर तेच, पण आता ते ज्याच्यामध्ये आपण ती स्टडी करतो, दॅट ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इज कॉल्ड ॲज जॉमेट्री. व्हॉट इज जॉमेट्री? जॉमेट्री इज ए ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इन विच वी सॉल्व प्रॉब्लेम्स बाय ड्रॉइंग शेप्स अँड डायग्राम्स. आपण शेप आणि डायग्रामच्या सहाय्याने जे प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याला आपण म्हणतो जॉमेट्री. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी रोड किंवा कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं असेल, आपण त्यांचे शेप्स काढतो, आपण त्यांचं मेजरमेंट घेतो, आपण बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन्स करतो. तर हे जितकेही शेप्स आपण ड्रॉ करतो ना, आणि ते कसेही नाही ड्रॉ करत, आपण ते मेजर करून करून काय करतो, ड्रॉ करतो. हे सगळे कन्सेप्ट आपल्याला ज्याच्यामध्ये येतात, ती मॅथ्सची जी ब्रांच आहे ती ब्रांच आहे, तिला म्हणतो आपण जॉमेट्री. ठीक आहे. जॉमेट्रीमध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी कशा करायच्या ते शिकतो. आधी त्याच्याशी रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला याच्यात पाहायचे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे अगदी बेसिक गोष्टी. जॉमेट्री जसं आपण नंबर शिकतो 1 2 3 4, ते काय झालं, मॅथमॅटिक्सचं बेसिक झालं. ओके, बेसिक कन्सेप्ट. नंबर्स 1 to 10 हे मॅथ्सचे बेसिक कन्सेप्ट झाले. आपण 1 to 10 पर्यंतचे टेबल्स पाठ करतो, हे मॅथ्सचे बेसिक कन्सेप्ट झाले. तसेच काही जॉमेट्रीच्या सुद्धा बेसिक गोष्टी आहेत, त्या कुठल्या, त्या आपल्याला आता इथे समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर पहिला बेसिक कन्सेप्ट जो येतो जॉमेट्रीचा, त्याला म्हणतो आपण पॉइंट. पॉइंट. ओके, पॉइंट म्हणजे काय. आता माझ्या हातामध्ये पेन आहे, समजा ही पेन्सिल आहे, मी पेन्सिलने एका कुठल्या तरी पोझिशनला डॉट केला. फक्त डॉट करायचं आहे, लक्षात घ्या. हा, ते असं दाबून असं घोटून मोठं नाही करायचं आहे. दिस इज रॉंग. ओके, फक्त एक पॉइंट द्यायचा आहे. हा जो मी डॉट काढलेला आहे, फक्त पॉइंट द्यायचा आहे. फक्त पॉइंट द्यायचा आणि पेन उचलून टाकायचा, टेकवायचा पेन्सिल आणि उचलून टाकायचं, याला म्हणतो आपण पॉइंट. ओके, पॉइंट कशासाठी इंडिकेट करतात? हे इंडिकेट करतात पोझिशन. कुठल्याही वस्तूची पोझिशन म्हणजे स्थिती, पोझिशन म्हणजे जागा इंडिकेट करायला आपण काय वापरतो, पॉइंट. जॉमेट्रीमध्ये पॉइंट कसा द्यायचा पहा. डॉट काढायचा आणि त्याच्यावरती किंवा त्याच्या बाजूला, कुठल्याही बाजूला नाव लिहायचं. नाव नेहमी कॅपिटल लेटरनेच लिहायचं. ओके, पॉइंटचं नाव कसं लिहायचं, नेहमी कॅपिटल लेटरनेच लिहायचं. हा झाला पॉइंट ए, हा सपोज पॉइंट बी, हा पॉइंट सी. ओके, मला पॉइंटची जर डायग्राम काढायची असेल
तर पहा कशी काढायची. डायग्राम काढायला लावली कुणी पॉईंटची तर काय करायचं, एक डॉट द्यायचा आणि त्याच्या बाजूला त्याचं नाव लिहायचं. आणि वर्ड्समध्ये लिहायचं असेल याला तर कसं लिहिणार, वर्ड्समध्ये याला लिहितात पॉईंट पी. पॉईंट पी. हे जे वरचे पॉईंट दिलेले आहे आपण यांना कसं लिहिणार मी, हा आहे माझा पॉईंट ए. पॉईंट नेहमी कॅपिटल अक्षरानेच इंडिकेट करायचा. हा, त्याच्या खाली दुसऱ्या बाजूला आहे पॉईंट बी, तिसरा पॉईंट सी. ओके, हे झाले पॉईंट्स. ठीक आहे, सोपं आहे आणि आपण आधी केलेलं आहे, फक्त त्यांचे नावं वगैरे गोष्टी आपण आता नव्याने पाहतोय त्यामुळे थोडंसं हार्ड वाटेल. पॉईंट नंतर नेक्स्ट गोष्ट पहा. पॉईंट नंतर नेक्स्ट जी आहे तिला म्हणतो आपण लाईन. लाईन. आता माझ्याजवळ एक पॉईंट आहे, त्याच्या बाजूला मी दुसरा पॉईंट दिला, त्याच्या बाजूला मी तिसरा पॉईंट दिला, चौथा पॉईंट दिला, पाचवा पॉईंट दिला, सहावा पॉईंट दिला, सातवा पॉईंट दिला, आठवा पॉईंट दिला, नववा पॉईंट दिला, 10वा पॉईंट दिला. असे खूप सगळे इन्फायनाईट पॉईंट्स जर मी दिले तर मला काय मिळेल, एक कुठेही कुठूनही स्टार्ट म्हणजे इन्फायनाईट पर्यंत जाणारी एक मला काय मिळेल, लाईन मिळेल. लाईन म्हणजे काय, a group of infinite points. इन्फायनाईट म्हणजे काय, इन्फायनाईट म्हणजे हा शब्द लक्षात ठेवा, हा खूपदा येणार आहे. इन्फायनाईट म्हणजे अनंत. इन्फायनाईट म्हणजे अनंत. अनंत म्हणजे काय, ज्याला एंडच नाही आहे. जी सुरू तर होते, कुठून सुरू होते आपण सांगू नाही शकत आणि जी कुठे संपते ते पण आपण सांगू नाही शकत. अशा इन्फायनाईट पॉईंट्सचा जो ग्रुप असतो त्याला म्हणतो आपण लाईन. ठीक आहे, आता हे इतके सगळे, आता मी हे तुम्हाला समजण्यासाठी पॉईंट थोडेसे आकाराने मोठे काढलेले आहे, पण लाईनमध्ये असे पॉईंट दिसत नाही. ग्रुप ऑफ इन्फायनाईट पॉईंट इज कॉल्ड ॲज लाईन. त्याला काय म्हणतो आपण, लाईन म्हणतो. आणि हे पॉईंट कसे असतात, इन स्ट्रेट डायरेक्शन. एका फिक्स डायरेक्शनमध्ये एकाच लाईनमध्ये असणारे खूप सगळ्या पॉईंटचं कलेक्शन म्हणजे त्याला म्हणतात लाईन. मी इथे लाईन काढते. ही लाईन आहे, कशावरून ओळखायचं पहा, याला दोन्ही साईडला काय आहे, ॲरो आहे. लाईनला ॲरो किती साईडला आहेत, दोन्ही साईडला याला काय आहे, ॲरो आहे. याला दोन्ही साईडला ॲरो आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ इट हॅज इन्फायनाईट लेंथ. इट हॅज इन्फायनाईट लेंथ. लाईनची लेंथ कशी असते, इन्फायनाईट असते, आपण ती मोजू शकत नाही. लाईनची लेंथ मोजता येते का आपल्याला, नाही मोजता येत. वी कॅन नॉट मेजर लेंथ ऑफ ए लाईन. वी कॅनॉट मेजर लेंथ ऑफ ए लाईन. आपण लाईनची लांबी मोजू शकतो का, आपण लाईनची लांबी मोजू शकत नाही. ठीक आहे, तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लेंथला दोन्ही साईडला काय असतात, ॲरोज असतात. आता मी काही इथे शेप ड्रॉ करते, यातली लाईन कोणती ते मला तुम्ही सांगा. एक ए डायग्राम आहे, एक बी डायग्राम आहे आणि एक सी डायग्राम आहे. याच्यामध्ये ए ही लाईन आहे का, तर काय पाहायचं, त्याला ॲरोज कसे दिलेले आहे. आता याला एकाच डायरेक्शनमध्ये ॲरो आहे म्हणजे ही लाईन आहे का, नाही, नॉट ए लाईन. दुसऱ्या याच्यामध्ये ॲरो नाहीच आहे, ही लाईन आहे का, नाही, नॉट ए लाईन. तिसऱ्या याच्यामध्ये दोन्ही साईडला ॲरोज आहे याला म्हणजे येस, इट इज ए लाईन. इट इज ए लाईन. ओके, सो दिस इज अबाउट लाईन. आता लाईन रिप्रेझेंट कशी करायची पहा. रिप्रेझेंटेशन ऑफ लाईन म्हणजे लाईन ड्रॉ तर करतोच आपण, पण तिला नाव कसं द्यायचं. आपण नाव द्यायच्या दोन पद्धती पाहणार आहोत. लाईनला नाव द्यायच्या दोन पद्धती आहे. पहिली, ही लाईन आहे, हिच्या बाजूला स्मॉल अल्फाबेटने कोणतं पण स्मॉल अल्फाबेट काढायचं. आता मी इथे काढलंय एल, ही लाईन आहे. ओके, किंवा लाईन घ्या,
त्याच्यावर कोणतेही 2 पॉईंट्स, लाईन नेहमी स्केलने काढा आणि ती स्ट्रेट आली पाहिजे. ओके, मी पेनाने काढते तुम्हाला समजून देण्यासाठी, त्यामुळे माझी थोडीशी हल्ली तिरपी झाली तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुमची लाईन तिरपी यायला नको. ठीक आहे. किंवा याला नाव, याचे 2 पॉईंट घेतले मी ए बी. एक तर मी लाईनला असं नाव देईन, म्हणजे एक लाईन ड्रॉ करा, त्याच्या बाजूला स्मॉल लेटरमध्ये काढलंय. हां, इथे काळजीपूर्वक पहा, इथे लाईनच्या बाजूला जे नाव लिहिलंय मी एकाच अल्फाबेटने, तो अल्फाबेट स्मॉल आहे. आणि दुसरं, मी लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट घेऊ शकते आणि हे 2 पॉईंट होते म्हणून मी कॅपिटल घेतले. ठीक आहे. आता हे जे पहिलं आहे, मी याला जर वर्डमध्ये लिहायचं म्हटलं तर पहिल्याला म्हणता तुम्ही लाईन एल, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये याला म्हटलं जातं लाईन ए बी. लाईन ए बी, याला लाईन बी ए म्हटलं तरी चालेल, कारण याला दोन्ही बाजूला ॲरो आहे, त्यामुळे याचं नाव आपण उलटं पालटं केलं तरी चालतं. किंवा बऱ्याच ठिकाणी याला असं पण लिहितात, ए बी लिहा आणि त्याच्या डोक्यावर काय काढा, लाईन काढा. या पद्धतीने तुम्ही लाईनला काय करता, रिप्रेझेंट करता. लाईन, त्याच्या बाजूला एल, लाईन, त्याच्यावरचे कुठलेही 2 पॉईंट घेऊन त्याचं नाव ए बी, नाव उलटं केलं तरी चालेल, किंवा ए बी लिहा आणि त्याच्या डोक्यावर काय काढा, एक लाईन काढा. अशा पद्धतीने आपण लाईन रिप्रेझेंट करतो.